नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार. मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंजनगाव सुर्जी येथील श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयामधील प्राचार्य चौबे यांच्या विरोधात आमदार अभ्यंकर यांनी सभागृहामध्ये लक्षवेधी जाहीर केली. नुकतेच काही दिवसांपूर्वी श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य बशिष्ठ चौबे हे वयानुसार निवृत्त झाले, तरी बेकायदेशीररित्या ते पद सांभाळत असल्याचे निर्देश आले होते. तसेच काही दिवसांपूर्वी प्राचार्य चौबे यांच्या विरोधात शिक्षकांना मानसिक त्रास व आर्थिक लूट तथा गलिच्छ भाषेत म्हणजे शिवीगाळ असे वापर ते करत असते. प्राध्यापक यांनी ते बोलून देखील दाखवले. यावरून प्राध्यापक यांनी अंजनगाव पोलीस स्टेशनला तक्रारसुद्धा दाखल केली होती. हे सविस्तर प्रकरण आमदार अभ्यंकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये लक्षवेधीमध्ये जे आहे ते समोर आणलं आहे. पाहूया सहारा समाचारचा पुढील आढावा. महाविद्यालय अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती हे अनुदानित महाविद्यालय आहे. तेथील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापन व प्राचार्याविरुद्ध गंभीर तक्रारी शासनाकडे केल्या आहेत. व्यवस्थापन दिनांक 2/1/2026 रोजी वयाची 62 वर्ष पूर्ण केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या डॉक्टर चौबे यांच्या पुनर्नियुक्तीच्या प्रयत्नात आहे. डॉक्टर चौबे यांच्या आक्षेपार्ह वर्तनाची विद्यापीठास पुरेपूर माहिती असल्यामुळे त्यांच्या सेवेला मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावास विद्यापीठाने मान्यता दिली नाही. 2/1/2026 रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतरही डॉक्टर चौबे हे महाविद्यालयामध्ये उपस्थित राहून त्यांचे प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्यावर यापूर्वीप्रमाणेच अन्याय अत्याचार करतात. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे जानेवारीचे वेतन रोखून ठेवले होते. विद्यापीठाच्या आणि सहसंचालकाच्या हस्तक्षेपामुळे सर्व कर्मचाऱ्यांना वेतन तर मिळाले, परंतु यापुढील वेतनपत्रके सादर करण्याकरता संस्था चौबे व्यतिरिक्त अन्य कुणालाही वेतनपत्रकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यास तयार नाही. विद्यापीठ आणि सहसंचालकांनी पाठपुरावा करूनही अजूनपर्यंत प्रभारी प्राचार्य अथवा किमान वेतनपत्रकावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार संस्थाचालक अन्य ज्येष्ठ शिक्षकास द्यावयास तयार नाहीत. संस्थेला केवळ डॉक्टर चौबे सारख्या हुकुमशहाला, कर्मचाऱ्यांचे न्याय हक्क अमान्य करणाऱ्याला, महिलांना हेतुता त्रास देणाऱ्याला, सुट्यांच्या दिवशी कामाविना महाविद्यालयात बसून राहण्याची प्राध्यापकांना सजा देणाऱ्याला, अशाच एका उन्हाळ्याच्या सुट्टीत गरोदर प्राध्यापिकेस भरपूर उष्णता जाणवणाऱ्या खोलीत बसवल्यामुळे गर्भपाताची दुर्दैवी वेळ आणणाऱ्याला आणि CSR निधीचा गैरवापर करणाऱ्याला अर्थात डॉक्टर चौबेस सेवावान मिळेल या अपेक्षेने कर्मचाऱ्यांना वेतनाविना आणि प्रशासकीय व्यवस्थेविना एका दर्जेदार संस्थेची हेतुता दुर्गती होत आहे. सदर स्थितीवर शासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी मी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारा करीत आहे. सन्माननीय सदस्य कृपाल तुमाने यांनी देखील पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन खाली नागपूर जिल्ह्यातील स्फोटास